समाज म्हणून आपण कुठे चुकत आहोत? एखादी मुलगी लग्न करून नवीन घरात जाताना सुखी संसाराची स्वप्न बघते, पण त्या घरातच जर तिला अपमान, त्रास आणि अमानुष वागणूक मिळाली तर ती कुठे जाईल? वैष्णवी हगवणे प्रकरण अजूनही थंडावलं नव्हतं. तोच पुण्यात पुन्हा एकदा अशाच प्रकारची एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रश्न एकच, ह्या छळाला आणि बळजबरीनं लादलेल्या मारहाणाला जबाबदार कोण? आणि अशा प्रकारची घटना थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो? पुण्यात पुन्हा एकदा विवाहितेच्या आत्महत्येच्या प्रयत्नाने खळबळ उडाली आहे. सासरच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका तरुणीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने तिचा जीव वाचला. पीडितेने विमानतळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचं अजय पवार यांच्याशी 22 मे 2022 रोजी लग्न झालं. पण लग्नाच्या अवघ्या 6 महिन्यातच अजयने तिच्यावर शिवीगाळ आणि मारहाण करायला सुरुवात केली. सासू कमल पवारने "तू माहेरून काय आणलंय? तुमचं काहीच लायकी नाही" असे तिला अपमानित केलं. पती अजय पवार तर म्हणाला, "मी तुझ्याशी टाइमपास केला. आता तू मेलीस तरी मला फरक पडत नाही. तुझ्या बापाला सांग मला 4चाकी गाडी हवी आहे." गाडी देण्यास नकार दिल्यानंतर त्याने तिला गळा दाबून मारहाण केली. दीर मनोज पवारने सुद्धा शिवीगाळ केली आहे. 21 मे रोजी सासूने पुन्हा धमकी दिली. "पहिली सून घराबाहेर काढली, तुलाही काढीन. तू पांढऱ्या पायाची आहेस" अशीही तिला हिणवण्यात आलं होतं. या मानसिक त्रासाला कंटाळून पीडितेने झुरळ मारण्याचं औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. दैवाने ती वाचली आणि तिने पोलीस ठाण्यात पती, सासू आणि दीराविरोधात गुन्हा दाखल केला. सध्या तपास सुरू आहे. ही घटना ताजी असतानाच अजूनही लोक विसरले नाहीत ते म्हणजे वैष्णवी हगवणे प्रकरण. 16 मे रोजी वैष्णवीने गळफास लावून आत्महत्या केली. कारण सासरचा छळ, पती शशांक, सासरे राजेंद्र, सासू लता, दीर सुशील आणि नणंद करिश्मा यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी या सर्वांना अटक केली आहे. या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. हगवणे कुटुंबाच्या मोठ्या सूनबाई मयुरी जगताप हिने सुद्धा एक धक्कादायक गोष्टी उघड केल्या. तिलाही अशाच पद्धतीने छळलं गेलं होतं, म्हणूनच तिने घर सोडलं. तसेच हगवणे कुटुंबाचा असंवेदनशीलपणा यावरून दिसतो की त्यांनी त्यांच्या बैलासाठी लाखो रुपये खर्च करून नृत्यांगना गौतमी पाटीलचा लावणी कार्यक्रम आयोजित केला होता. एप्रिल 2023 मध्ये गौतमी चक्क बैलासमोर नाचली होती आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बैलाचा वाढदिवस होता. त्या स्टेजवर सुशील हगवणेचा मोठा फोटो झळकतसुद्धा होता. या प्रकरणातील सर्वात चर्चेत असलेलं नाव म्हणजे करिश्मा उर्फ पिंकीताई हगवणे. वैष्णवीची नणंद आहे ही. ती 34 वर्षांची, अविवाहित, पण संपूर्ण घर तिच्या मुठीत आहे. ती फॅशन डिझायनर असून लक्ष्मी तारा या नावाची कंपनी चालवते. करिश्माचं घरातील प्रत्येक निर्णय घेते. वैष्णवी आणि मयुरीला एकमेकींशी बोलण्याससुद्धा मनाई केली होती. दोघींवर शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. मयुरीने यावर तक्रार दाखल केली होती, पण राजकीय दबावामुळे ती दाबली गेल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच या प्रकरणामध्ये वैष्णवीच्या 10 महिन्यांच्या बाळाला आता तिच्या माहेरच्या कसपटे कुटुंबाकडे सोपवण्यात आलं आहे. सुरुवातीला ते एका मावस भावाकडे होतं, पण नंतर महिला आयोगाच्या हस्तक्षेपानंतर हे पाऊल उचलण्यात आलं. कसपटे कुटुंबाला बाळ घ्यायला जाताना धमकावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ह्या सगळ्या घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होते, एक सून ही केवळ बहू नसून एक व्यक्ती असते, जिने प्रेम, सन्मान आणि सुरक्षिततेची अपेक्षा केली होती, पण तिला मिळाले अपमान, छळ आणि शेवटी मृत्यू. समाज म्हणून आपली जबाबदारी आहे की अशा छळाविरोधात आवाज उठवावा. पीडित महिलांनी गप्प न बसता तक्रार करावी आणि समाजाने सुद्धा त्याचा आवाज दाबू न देता पाठिंबा द्यावा. जर तुम्हाला आजूबाजूला कुठेही असं शोषण, छळ, अत्याचार दिसला तर तो उघड करा, कारण तुमचं मौन कधीकधी एखाद्याच्या मृत्यूचं कारण ठरू शकतं. जर तुम्हाला ही माहिती योग्य वाटली असेल तर प्लीज शेअर करा, कमेंट्स करा आणि महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध एकत्र आवाज उठवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या बनवा बनवी या यूट्यूब चॅनलला जरूर सर्वांना सबस्क्राईब करायचं आहे.